आता मी तुम्हाला शेवटची ताकीद देते, तुम्ही पुन्हा हा विषय काढू नका. बर सरस्वती, माझ्या डोक्यात एक विचार आला. स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू ही तिची श्रद्धा असते ना, शोभा असते. ते जर नसेल, कितीही सुंदर देखणी स्त्री असली ना तरी ती विद्रुप दिसते. आणि म्हणूनच विधवा होणाऱ्या बायकांच्या कपाळावरचं कुंकू पुसायला लावणं हे पाप आहे. अरे तिचा सगळ्यात सुंदर दागिनाच तिच्यापासून हिरावून घेतात माणसं. आता वेगळ्या मार्गावरून तुम्ही पुन्हा त्याच विषयावरती येताय का? नाही नाही, मला असं म्हणायचं आहे की कुंकू लावणं हा स्त्रीचा हक्क आहे. माणसानं अंतरुण बघून पाय पसरावेत. यायला गोट्यात झोपायची नाही लायकी याची. आता ईरच्या बेडरूम मध्ये कुठे घेऊन चाललंय तिला? तात्या मी बोललो ना. चिरंजीव, मी तुमच्या भावना लक्षात घेऊन मागाशी गप्प बसलो. आता तुम्ही माझ्या भावना लक्षात घ्या. तात्या, हे सगळे सल्ले टोमणे उपदेश उद्या ऐकवायचे का तिला? उद्या ती ऐकवणार नाही, माझा ऐका. पण उद्यापर्यंत आपण संत केली पाहिजे ना हिला. ते काय नाही आनंदी, हिचा बाळ बिस्तारा लगेच गुंडाळायचा. ही अजून या घरात दिसली ना तर मला गुदमरायला होईल. मला तर आत्ताच गुदमरल्यासारखं वाटतंय. काय कुठे घेऊन जायचं तिला? नारायणीचं का पुन्हा पुन्हा असं बोलून रडवताय मला? हो, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे मला माहित नाहीये का? म्हणजे लग्न झाल्यावर आपण एकाच घरात राहून वेगळ्या खोल्यांमध्ये राहिलो, ती आपली मतं आपले विचार जपण्यासाठी. आता फक्त मी काय बोलते ना ते ऐका, कळलं? इथे औषध आहेत, ही जेवणानंतर घ्यायची. मी येऊन तुम्हाला ती औषधं देईन, तुम्ही घेऊ नका. हे घे, यात मी काजू आणि बदाम टाकलेत. बाळासाठी खूप चांगलं असतं. आनंदी, तू किती करतेस ग माझ्यासाठी? त्यात काय नारायणी, माझी लहान बहीणच ना तू. पंढरी, तू इथं काय करतोयस? काय करतो म्हणजे? अंथरूण घालतोय. इथं इथं नाही तर कुठं? रोज इथंच झोपतो ना मी. आनंदी, मी तुला आत्ताच सांगते, मी घरातल्या नोकऱ्यांबरोबर रूम शेअर नाही करणार. ह्याला आत्ताच्या आत्ता जायला सांग. ओ नारायणीताई, पंढऱ्या, आजचे दिवस झोप ना हॉलमध्ये. अंथरून घेऊन जा ना पंढऱ्या. नारायणी, मलाही खूप काम आहेत, मी येते. तू नीट झोप आणि मला सांगा. आनंदी प्लीज. मी थांबते इथे. फक्त आता स्वयंपाकघरात थोडी आवरावर करते, येते. आनंदी, जे सुख माझ्या आयुष्यात येऊ दिलं नाहीस ना, ते सुख मी तुझ्या आयुष्यात आजूबाजूला सुद्धा फिरकू देणार नाही. कळलं? शालिनी, हा, अगं यांचं जेवणच न्यायला आले होते. काय ग? अक्का, ते म्हणजे कपाळावर कुंकू नाहीये तुमच्या. काय? अपशकुन तर नाही ना का? नाही हो अक्का, असं काहीच नसणार. तुझ्या मनात काही नसेल का? पण मला खूप भीती वाटते. हे सुद्धा मगासपासून मरणाची भाषाच करताय. मला सांग, तुझे आभार कसे मानू मी? अहो अक्का, आभार कसले मानताय? ते कर्तव्यच आहे माझं. अगं, यांना भूक लागली असेल, मी घेऊन जाऊ जेवण? हे घ्या, ताट तयार आहे. मोठ्या भाऊजींना नैराश्यातून बाहेर काढायचं असेल तर हे काम आनंदीच करू शकते. हो, उद्याच्या उद्या तिला नक्कीच फोन करायला हवा. पिंजरा